नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपला ऑनलाईन शिवण क्लासचा 4था दिवस आहे। तर आपण टेपची माहिती पाहिली, नंतर 4था भाग कसा करायचा, 10वा भाग कसा करायचा हे पाहिलं, नंतर आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहिलेलं आहे। तर आपला हा ऑनलाईन शिवण क्लास जो आहे, ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खास आहे। त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप असं सर्व काही शिकत जाणार आहे। तर पहा, आपण ब्लाऊजवरची मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला असं डायग्राम एक तयार करायचा आहे नोटबुकमध्ये। तर या पद्धतीने आपला डायग्राम असतो। तर तो डायग्राम कसा असतो हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर तुम्ही वहीमध्ये जेव्हा डायग्राम समजून घ्याल तेव्हा तुम्हाला पेपरवरती हे जे डायग्राम आहे, जे ड्राफ्टिंग आहे, ते आपल्याला पेपरवरती व्यवस्थित करता येईल। तर या इथे पहा, हा सर्व जो डायग्राम आहे तो आज आपण समजून घेऊया। तर जे नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी या पद्धतीने नोटबुकमध्ये डायग्राम तयार करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व साईजचं ब्लाऊजचं कटिंग करता येईल। जेणेकरून तुम्हाला सर्व साईजसाठी जेव्हा आपण कटिंग करू तेव्हा तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही। तर या इथे पहा, या पद्धतीने मी डायग्राम तयार केलेला आहे आणि इथे मी सर्व मार्किंग केलेलं आहे। कुठे कुठे काय, कसं, कशाला काय म्हणायचं हे सर्व मी या इथे लिहिलेलं आहे। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि नंतर तुमच्या नोटबुकमध्ये नोट करू शकता। तर या इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथून इथपर्यंत ब्लाऊजची जी उंची असते, पूर्ण उंची प्लस 1 इंच आपल्याला ह्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा पेपरवरती आपल्याला इथून इथपर्यंत पूर्ण उंची जे काही असेल ती उंची घ्यायची। त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे, कारण इथे आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी या इथे अर्धा इंच आणि कमरेमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच असं 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं। त्यामुळे पूर्ण उंची प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिन या इथे उंचीमध्ये मिक्स करायचं आहे। समजा तुमची उंची 12 आहे, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 13 अशी पूर्ण उंची आपण 13 इंच घ्यायची आहे। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण इथून इथपर्यंत जे काही आहे ते शोल्डर, म्हणजे पूर्ण शोल्डर आहे हे इथून इथपर्यंत, तर त्याचं मार्किंग करायचं आहे। तर या इथे पहा, शोल्डरचं मार्किंग या इथे केलं। या इथे पहा, प्रत्येक साईजनुसार शोल्डरचं मार्किंग वेगवेगळं येतं। प्रत्येक साईजनुसार हा जो मुंडा आहे तो वेगवेगळा येतो। त्यासाठी मी या इथे काही मेजरमेंट लिहिलेले नाहीत, कारण फक्त कशाला काय म्हणायचं हे आज समजून घ्यायचं आहे। तर इथून इथपर्यंत हे शोल्डर आहे, पूर्ण शोल्डर। आता या शोल्डरवरती आपल्याला इथून इथपर्यंत मुंडा खोली म्हणजे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। सर्वात पहिल्यांदा उंचीचं मार्किंग केलं की लगेच आपण या इथे या पद्धतीने शोल्डरचं मार्किंग करायचं। शोल्डरचं मार्किंग करून झालं की लगेच मुंडा खोलीचं मार्किंग करायचं आहे। मुंडा खोलीचं मार्किंग केलं की इथून सरळ आपल्याला ही जी लाईन आहे इथपर्यंत, मुंडा खोलीचं मार्किंग केल्यानंतर ही लाईन आहे ती आधी ओढून घ्यायची आहे आपल्याला, आणि नंतर मग याच लाईनवरती आपल्याला छातीचा 4था भाग, पहा छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथून इथपर्यंत। या इथे पहा, हा पॉईंट नाही, हा पॉईंट छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे इथून हे इथपर्यंत शिलाई मार्जिन आहे। इथं मी सरळ सरळ लिहिलेलं आहे पहा, शिलाई मार्जिन हे जे काही आहे आपलं ते शिलाई मार्जिन आहे। इथून इथपर्यंत छातीचा 4था भाग प्लस या इथे हे इथून इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। हे झाल्यानंतर आता पहा, मार्किंग झाल्यानंतर इथे लगेच आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं आहे। आता इथे तर हे पॉईंट दिले आपण, तर लगेच कमरेचाही पॉईंट देऊन घ्यायचे। इथे जे काही कमरेचा तुमचा भाग, जे काही ब्लाऊजचा कंबर येईल त्याचा 4था भाग करायचा। पूर्ण गोल राऊंडमध्ये आपण कंबर मोजलेली आहे, मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर त्याचा आपल्याला 4था भाग करायचा, राऊंडमध्येच कंबर मोजायची पूर्ण आणि त्याचा 4था भाग करायचा आहे। आणि पाठीमागील भागामध्ये आपला टक्स येतो, त्यासाठी 1 इंच त्यामध्ये मिक्स करायचं आहे। म्हणजे इथून इथपर्यंत पहा,
कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे. इथं एक पॉईंट द्यायचा आणि इथून पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन जे आहे ते घ्यायचं. तर पहा इथे आपण हे 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे. हे सरळ सरळ इथले 1.5 आणि इथले 1.5 हे सरळ हे आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. जोडून घ्यायचे आहेत हे पॉईंट. हे पॉईंट जोडून झाले की आता लगेच मुंड्याचा जो घेर आहे, मुंड्याचा जे आकार आहे ते द्यायला आपण चालू करायचं आहे. कोणतीही साईज असू द्या. हा पहा पुढील मुंडा आहे. इथे मी मार्किंग इथं ॲरो करून तुम्हाला दाखवलेला आहे. हा पुढील मुंडा आहे आणि हा पाठीमागील मुंडा आहे. तर पुढील मुंड्यासाठी 0.75 म्हणजे पाऊण इंच अंतर घ्यायचं आहे. इथून या कोपऱ्यातून इथे पाऊण इंच मार्किंग करायचं आणि पुढील मुंड्याला आकार द्यायचा. आणि याच कोपऱ्यातून इथंपर्यंत 1.25 इंच मार्किंग करायचं आणि 1.25 इंचावरती पॉईंट दिल्यानंतर आपण असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्याआधी हे पॉईंट दिले की इथून हे जे 1.5 इंच आपलं म्हणजे छातीचा चौथा भाग आहे इथंपर्यंत, इथून इथंपर्यंत 0.5 इंच मार्किंग करायचं आणि मग आकार द्यायचे. याने काय होतं, मुंड्यामध्ये घोळे येत नाही किंवा चुन्या वगैरे पडत नाहीत आणि मुंड्याला आकार व्यवस्थित देता येतो. हा पॉईंट दिला की इथेही हा पॉईंट आपण इथून इथं 0.5 इंच खाली यायचं आणि इथून असा आकार हा इथं 1.25 इंचाचा पॉईंट असणार आहे. तर इथून 1.25 इंचाच्या पॉईंटवरती यायचं, इथून हा 0.5 इंचाच्या पॉईंटवरती यायचं आणि इथून हे खाली 0.5 इंचाचा पॉईंट आहे तिथे असं आणून जोडायचं आहे. समजलं? इथून या पद्धतीने असं आपल्याला इथे जोडायचं. हे सर्व ब्लाऊजमध्ये करायचं आहे. पहा इथे सर्व ब्लाऊजमध्ये डाऊन करायचं आहे 0.5 इंच. त्यामुळे ब्लाऊज एकदम फिटिंगला परफेक्ट बसतो. हे करायला विसरायचं नाही. आता हे झालं, मुंड्याचे आकारही आपण दिले. आता या इथे पहा लगेच इथून इथंपर्यंत 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. हे पहा इथे मी लिहिलेलं आहे 2.5. इथून इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि सरळ सरळ लाईन ओढून घ्यायची. ही झाली क्रॉसपट्टीची लाईन. आता क्रॉसपट्टीला आकार किती इंचावरती द्यायचा तर पहा इथे 0.75. इथे तुम्ही 1 इंच घेतलं तरी चालतं, पण पाऊण इंचावरती आकार दिला की पट्टी एकदम छान येते. इथे 0.75 म्हणजे पाऊण इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि कटोरीला इथे असा आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीला. आता क्रॉसपट्टीला आकार देऊन झाला की लगेच आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर आपण ब्लाऊजवरती पाहिलेलं आहे की कटोरीचं कुठून कुठंपर्यंत माप घ्यायचं आहे. ते जे काही माप येईल ते इथून इथंपर्यंत कटोरीचं मार्किंग आपल्याला या इथे करायचं आहे. या इथे हे कटोरीचं मार्किंग झालं. मग आता काय करायचं, गळा या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे. सर्वात पहिल्यांदा हे कटोरीचं मार्किंग करण्याआधी आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे. गळ्याची रुंदी घेतली की गळ्याची उंची घ्यायची. गळा उंची, गळ्याची उंची करायची आणि इथे असा बॉक्स करून घ्यायचा. इथे बॉक्स केल्यानंतर इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा पाऊण इंचावरती. इथून इथं पाऊण इंच घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा. हे आकार देऊन झाल्यानंतर गळ्याचं आपण मार्किंग केल्यानंतर इथून वरती 1 इंच जायचं. हे पहा इथे 1 इंच मी लिहिलेलं आहे. इथून 1 इंच वरती जायचं. इथून आपण ही सरळ रेष ओढायची, जवळपास 3 इंचापर्यंत ओढायची आणि हा जो 1 इंचाचा पॉईंट दिलेला आहे आणि इथून जी आपण ही लाईन ओढलेली आहे तिथं हे आपल्याला अशी तिरकी लाईन जोडायची आहे. याने काय होतं, कटोरीला आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात. आणि मग परत फक्त असं करायचं आहे. याने काय होतं, हे जो साईड पार्ट आहे हा आपला, ह्या दोन्हीमध्ये अंतर ही प्रमाणामध्ये राहतं, म्हणजे कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही आणि या इथे कटोरीला आकार देणंही सोपं जातं. तर या पद्धतीने या इथे पहा आपण सर्व पाहिलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम तयार करायचा आहे आणि हा डायग्राम जर तुम्ही समजून घेतला तर पुढे तुम्हाला पेपरवरती याच पद्धतीने सेम हे जे काही आहे सेम असंच आपल्याला पेपरवरती ड्राफ्टिंग करायचं असतं आणि पेपर कटिंग करायचे असतात. म्हणजे पेपर पॅटर्न आपण यावरून तयार करायचे आहेत. तर हा डायग्राम तुम्हाला समजलाच असेल. हा डायग्राम पहा सर्व साईजसाठी आपला आहे आणि
कटोरी ब्लाऊजचा हा पूर्ण डायग्राम मी एकदम परफेक्टपणे तुम्हाला सांगितलेला आहे. तर तुम्हाला हा ऑनलाईनचा क्लास कसा वाटतोय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.